हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातील बॅनरवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या होम ग्राउंडवरील कार्यक्रमात पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे फोटो गायब असल्याचं समोर आलंय. या बॅनरमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, स्वर्गीय अजित पवार तसेच इतर पक्षश्रेष्ठींचे फोटो नसल्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला असून संबंधित बॅनरचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. दरम्यान या प्रकरणावर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया देत ही जबाबदारी आयोजकांची असल्याचं स्पष्ट केलंय. हा कार्यक्रम स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे बॅनरवरील फोटो लावण्याची जबाबदारी ही आयोजकांचीच होती. ही चूक का झाली याबाबत आयोजकांना विचारणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच या प्रकरणात सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांना जबाबदार धरता येणार नाही असे म्हणत त्यांनी त्यांना पाठीशी घातलंय. याचबरोबर अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटबाबत बोलताना ते अजित पवार यांचे विश्वासू सहकारी असून त्यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचंही शेळके यांनी स्पष्ट केलंय. जो बॅनर होता त्याच्यावर अजित दादा किंवा सुनेत्रा वहिनीचा फोटो लावलेला नव्हता. काय सांगितलं? तटकरे साहेब ज्या कार्यक्रमाला गेले होते तो व्यक्तिगत तटकरे साहेबांचा कार्यक्रम नव्हता. तिथल्या कार्यकर्त्यांनी किंवा तिथल्या पदाधिकाऱ्यांनी तो कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाला ते गेल्यानंतर जर तो बॅनर दिसला असेल किंवा तो लावलेला असेल, साहेबांनी बॅनरवरचे फोटो काढायला सांगितले. असं जर कोणी राजकारण किंवा असं जर कोणी त्याच्यात जर जाणीवपूर्वक वक्तव्य करत असेल तर त्याची शहानिशा करावी. जे व्यक्ती त्या कार्यक्रमाचे आयोजक होते त्यांच्याकडनं तो प्रश्न विचारून त्याची काय सविस्तर माहिती त्यांनी द्यावी ना. अमोल मिटकरने असं स्टेटमेंट केलेलं आहे, ट्विट केलेलं आहे की राष्ट्रवादीच्या देवाला डावलून कुणी देव बनण्याचा प्रयत्न करतात. आता अमोल मिटकरींनी व्यक्तिगत काम ते वक्तव्य केले तर त्यांचा अधिकार आहे, तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. परंतु मला एवढं सांगायचं आहे, आदरणीय अजितदादांना मानणारा, अजितदादांवरती श्रद्धा असणारा प्रत्येक व्यक्ती आजही दादांचं स्मरण करून दादांच्या कुटुंबियांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा आहे. आणि उद्याच्या काळात देखील प्रत्येक व्यक्ती आदरणीय सुनेत्रा वहिनी असेल, पारदादा असेल, जयदादा असेल, या सर्वांच्या मागं उभा असेल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण कुठल्या एखाद्या बॅनरवरनं काही तर्कवितर्क करण्यापेक्षा जो आयोजक व्यक्ती होते किंवा जे तिथले पदाधिकारी होते त्यांना हा प्रश्न विचारला असता तर ह्याच्यामध्ये अजून त्याला काय उद्भवायचं कारण नव्हतं. परंतु अमोलजी मिटकरी हे जे काय वक्तव्य करतायत, दादांवरती त्यांची प्रामाणिक श्रद्धा आहे, त्यातून ते वक्तव्य करतायत. परंतु ह्याबाबत स्वतः त्यांनी जर तिथल्या जिल्हा अध्यक्षांना, तालुका अध्यक्षांना विचारणा केली असती तर त्याची माहिती त्यांना सविस्तरपणे मिळाली असती. परंतु दादा दैवत आहेत, दादांची जागा कुणी घेऊ शकत नाही आणि घेण्याचा प्रयत्न केला तर काही त्याचा उपयोग होणार नाही. पण अण्णा, कोणते कार्यकर्ते असेल किंवा तुम्ही असेल, दादा असेल, ज्यावेळेस कुठल्याही कार्यक्रमाला जातात त्यावेळेस फ्लेक्स असेल, तिथली बिल्डिंग असेल, त्याची सर्व माहिती घेतात, नंतरच त्याचं उद्घाटन असेल किंवा काय करतात. मात्र अशी मोठी चूक का झाली? आता ती चूक तिथल्या स्थानिक पातळीवरती कोणी केली त्यांना विचारायला पाहिजे. मी परत सांगतो की जाणीवपूर्वक अशा बातम्या लावून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं ह्यापेक्षा जो आयोजक आहे त्यांना कोणी सांगितलं का दादांचा फोटो लावू नका, सुनेत्रा वहिनीचा लावू नका, असं असेल तर आम्हाला त्याची माहिती मिळावी. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.